प्रेग्नन्सीमध्ये टीटी घेऊ का टी डी घेऊ का टी डॅब घेऊ? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. खूप वेळेला आजकाल हे 3 नावं ऐकले की कन्फ्यूज होतं, नेमकं मी कुठलं वॅक्सिन घ्यावं. टीटी म्हणजेच टिटॅनस टॉक्झॉइड, म्हणजेच काय, धनुर्वात. पूर्वीच्या काळी गव्हर्नमेंटच्या वॅक्सिनेशनच्या प्रोटोकॉलमध्ये टीटी असायचं, 2 डोस घेतले जायचे. परंतु आता त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे ना, ते टी डी झालेलं आहे. म्हणजेच काय, टिटॅनस टॉक्झॉइड आणि डिप्थेरिया. मराठीत सांगायचं तर धनुर्वात आहे आणि त्याच्यावरून घटसर्प आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अनेक चेंजेस झालेले आहेत आणि आम्ही आत्ता सध्या टी डॅब देतो. म्हणजेच काय, टिटॅनस टॉक्झॉइड, डिप्थेरिया आणि पर्ट्युसिस. म्हणजेच काय, डांग्या खोकल्याचं सुद्धा प्रोटेक्शन मिळावं त्याच्यासाठीचं हे वॅक्सिन. बरं, काही पेशंटमध्ये आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही बूस्टर इंजेक्शन घ्या. म्हणजेच काय, की या 2 व्हॅक्सिनचं प्रोटेक्शन मिळाल्याच्या नंतर बूस्टर जेव्हा देतो तर त्यावेळेला खूप चांगल्या प्रमाणामध्ये अँटीबॉडी फॉर्म होतात आणि ह्या अँटीबॉडी आईच्या शरीरातून प्लासेंटाद्वारे बाळापर्यंत जातात. आता बाळाला जेव्हा पहिलं लसीकरण केलं जातं, जिथं आम्ही ट्रिपल देतो, म्हणजे 1.25 महिन्याचा कालावधी, तर या 1.25 महिन्यामध्ये आईच्या अँटीबॉडी बाळाला मात्र मदत करतात आणि त्यांचं प्रोटेक्शन करतात. बघा, वॅक्सिन समजून घ्या आणि त्या पद्धतीनंच वॅक्सिनेशन करा. धन्यवाद.